रामकृष्ण हरी. मी सुप्रिया करमरकर. मिनिस्ट्री ऑफ जस्टिस यूकेमध्ये मी फुल टाईम जॉब करते. माझ्या सासरी आणि माहेरी अतिशय धार्मिक वातावरण. त्यामुळे इथे यूकेत राहत असले तरी आमच्या घरी सगळी व्रतवैकल्य सणवार अतिशय उत्साहाने साजरे होतात. आणि आमचा इथे खूप मोठा मराठी मित्रपरिवार आहे. यांच्याकडे ज्या वेळेला मी सत्यनारायण किंवा वास्तुशांतीच्या पूजा असायच्या आणि मी तिथे जायची, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अमराठी गुरुजी असल्यामुळे त्या ज्या पूजा आहेत त्या आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीपेक्षा थोड्या वेगळ्या रीतीने केल्या जातात. आणि भाषेची अडचण असल्यामुळे तिथे बसलेल्या लोकांना कुठल्या कुठल्या देवतांची पूजा सुरू आहे हे देखील नीट कळत नाही. आणि हे मला काही बरोबर वाटायचं नाही. त्यावेळेला माझ्या असं मनात आलं की मला पूजेची खूप आवड आहे, पूजेची माहिती आहे, तर मी स्वतःच पौरोहित्य शिकले तर. तशी इच्छा मी माझ्या गुरूंकडे व्यक्त केली आणि त्याला माझ्या गुरूंनी खूप पाठिंबा दिला. मला पौरोहित्याचं शिक्षण दिलं. अगदी काशीच्या ब्राह्मणांनी लिहिलेले धार्मिक ग्रंथ मला अभ्यासाला दिले. मी इथे पौरोहित्य सुरू केलं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की मला खूप छान प्रतिसाद मिळाला. अगदी लंडनपासून ते मँचेस्टरपर्यंत सगळीकडून मला पूजेची बोलावणी येतात. आपल्या मराठी समाजासाठी मी काहीतरी करू शकते याचा मला खरंच खूप आनंद होतो. आणि ह्या आपल्या महाराष्ट्रीयन समाजाचा मला खरंच अभिमान आहे की त्यांनी एका स्त्रीला पुरोहित म्हणून स्वीकारलं. आता हे मी जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला चॅलेंजेस पण होते. मी जेव्हा पूजेची यादी द्यायची त्यावेळेला पूजेच्या साहित्याची कुठे उपलब्धता होईल हे माहीत नसल्यामुळे काही वेळेला पूजेच्या साहित्यामध्ये त्रुटी व्हायच्या आणि त्यामुळे थोडीशी पूजा अफेक्ट व्हायची. तेव्हा मी असा विचार केला, ओके, वी हॅव टू ओव्हरकम दीज थिंग्स. आणि मी असं सुरू केलं की मी स्वतःच आता पूजेचं साहित्य सगळीकडे घेऊन जाते. अगदी पंचामृता, हळदी कुंकापासून ते पंचामृतापर्यंत सगळं साहित्य मी घेऊन जाते. आणि ज्यांच्याकडे पूजा असते त्यांना फक्त जेवणाचा प्रसाद करायचा असतो. लोकांच्या मला खूप छान प्रतिक्रिया ह्याच्यावर मिळाल्या. त्यांनी सांगितलं, सुप्रिया, आम्हाला खूप छान वाटतं, म्हणजे ते आता साहित्य वगैरे काही जमा करण्याचं आम्हाला टेन्शन नाही. तर असं छान चालू आहे माझं पुरोहित्याला, चांगला प्रतिसाद मिळतोय. आता मला सांगायचंय की तुम्ही सगळ्या स्त्रिया ह्या अतिशय उच्च विद्या विभूषित आहात. तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलेलं आहे. मला अभिमान आहे की आपल्या मराठी स्त्रिया उच्च विद्या विभूषित पण तरीही अतिशय धार्मिक आणि सुसंस्कृत आहेत. पण माझं एक ऑब्झर्वेशन आहे की आपली ही जी पुढची पिढी आहे, मराठी पुढची पिढी आहे, ती मात्र एवढी धार्मिक नाहीये. म्हणजे मी जेव्हा पूजेला जाते तेव्हा ती लहान मुलं किंवा युवा पिढी एवढी इन्व्हॉल्व नसतात. तर आता या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करायचंय की तुमच्या मुलांच्या शालेय शिक्षणाकडे जसं तुम्ही लक्ष देता त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक शिक्षणाकडे, रिलिजियस नॉलेजकडे पण तुम्ही थोडं लक्ष द्यावं. आपल्या हिंदू धर्माची शिकवण ही खूप मोठी आहे. तर आपल्या धर्माचं महत्त्व तुम्ही त्यांना पटवून द्या. त्यांना वेगवेगळ्या आपल्या धार्मिक गोष्टी सांगा. आपला धर्म किती महान आहे हे तुम्ही त्यांना सांगा. तुमच्याकडे रोजची जी तुम्ही पूजा करत असाल तेव्हा त्यांना थोडंसं तुम्ही इन्व्हॉल्व करा. अगदी या छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण तुम्ही त्यांना आपल्या धर्माबद्दल प्रेम निर्माण करू शकता. संध्याकाळी जेव्हा तुम्ही शुभंकरोती म्हणता तेव्हा त्यांनाही बोलवा शुभंकरोती म्हणाला. म्हणजे मग त्यांना हळूहळू आपल्या धर्माबद्दल आपुलकी वाटायला लागेल. माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आपल्या धर्माचं अधिष्ठान असणं हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आपल्या धर्माचं थोडं ज्ञान द्या. म्हणजे ते आपल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची ते जपणूक करतील आणि ती पुढे नेतील. मला खरंच खूप आनंद आहे की SVRT UKने आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत पांडुरंग आणि रखुमाई यांच्या मंदिराच्या उभारणीचं काम हाती घेतलंय. आणि या कामाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
कधी एकदा ते मंदिर उभं राहील आणि मी जाऊन सावळ्या पांडुरंगाचं दर्शन घेईन असं झालंय. या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी वंडरफुल वुमन अराउंड अस या कार्यक्रमाद्वारे मला तुमच्याशी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.